संध्याकाळी डाळिंब खाणं हे उत्तम आहे. यात असणारे अँटीऑक्सिडंट तुमचं रक्त शुद्ध करून तुमचा थकवा दूर करतात. परंतु जर सकाळी तुम्ही उपाशीपोटी डाळिंब खाल्ली तर तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते. कलिंगड नेहमी तुम्ही दुपारी खायला हवं. यात पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही हे रात्री जेवणानंतर खाल्लं तर तुम्हाला वारंवार शौचाला किंवा लघवीला जावं लागू शकतं. हिरव्या पालेभाज्या शक्यतो तुम्ही दुपारीच खायला हवं, जसं पालक, मेथी आणि शेपू. यात असलेल्या आयर्न आणि फायबर्समुळे तुम्हाला हे दुपारी जर खाल्लं तर हे पचायला सोपं तर जातच, पण तुम्हाला दिवसभर एनर्जी पण मिळते. ड्रायफ्रूट रात्री उशिरा खाणं टाळायला हवं, कारण हे खाल्ल्याने तुमच्या शरीरातली उष्णता वाढू शकते आणि तुम्हाला झोप उशिरा लागण्याची शक्यता पण असते. ग्रीन टी संध्याकाळी 5 नंतर तुम्ही पिऊ नका. यामध्ये कॅफीनचं प्रमाण असल्यामुळे रात्री कदाचित तुम्हाला झोप उशिरा येण्याची शक्यता असते. हळदीचं दूध सकाळी कधीही घेऊ नका, कारण याने कदाचित तुमचं शरीर जड पडू शकतं. हळदीचं दूध जर तुम्ही रात्री झोपताना घेतलं तर शरीरावरती सूज तर कमी होतेच, पण तुमची झोप सुद्धा शांत लागायला याने मदत होऊ शकते. यासारखे अजून छान छान हेल्पफुल टिप्ससाठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा, कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी.